12वीला मी कॅपिटल मार्केट नावाचा टॉपिक SP विषयामध्ये मुलांना शिकवत होतो आणि मला लक्षात आलं की मी त्यांना शिकवतो आणि मार्केटबद्दल जेवढी माहिती असायला पाहिजे तेवढी मला नाही आहे. त्यामुळे त्या दिवसापासून अभ्यास सुरू झाला शेअर मार्केटचा. कोविडमुळे सगळंच घरी बसून काम सुरू झालं, त्यावेळेला वेळ मिळाला म्हणून मग शेअर मार्केटबद्दलचे जे काही व्हिडिओज किंवा बघायला मिळालं ते सगळं बघायला सुरू झालं. नंतर असा विचार आला की आपण आत्ता क्लासेसमध्ये चालवतो, 23 वर्ष झाली मला क्लासेसमध्ये, तर जेव्हा क्लासेस बंद होतील किंवा मी फिजिकली फिट नाही राहणार क्लासेसमध्ये शिकवायला, तेव्हा काय करता येईल. तर मला लक्षात आलं की हा ट्रेडिंगचा व्यवसाय जो आहे किंवा इन्व्हेस्टमेंटचा व्यवसाय आहे तो एकदम चांगला आहे, कारण त्यात आपण कोणावर अवलंबून नाही आहोत, आपण एकटं सगळेजण व्यवस्थित काम करू शकतो. आणि म्हणून मग ह्या विषयामध्ये अजून चांगलं काम करावं. मला वाटतं की ते सरांची पण एकदा जरा मॅडम कुंडली बघून घ्या तुम्ही. काय माहिती आहे का, सगळेजण त्या XYZ संस्थेकडे जातात आणि मग तिथून राऊट होऊन इकडे येतात. तर हे कशामुळे होतंय ते बघायला पाहिजे. इथे पण खूप सारे लोक तसे आहेत ज्यांनी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लॉस केला. मी बहुतेक एकमेव असेल की त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मला अजिबात लॉस नाही झाला, अजिबात नाही. मी तिकडे गेलो, त्या सरांनी जे सांगितलं ते सगळं शिकलो, मग परत रिपीट शिकलो, रिपीट बॅचला, आणि त्यांनी जे काही शिकवलं त्यात मला जरा पण लॉस नाही झाला. कारण एकदम सिंपल आहे, मी एकही ट्रेड नाही केला. एकही ट्रेड नाही केला कारण मला दिवसभर क्लासेसमधून वेळच नाही मिळायचा, आणि तिथून वेळ नाही मिळायचं तर मला परत हे करावंसं वाटत. आणि पूर्वी एक माझ्या बाबतीत झालेला अनुभव आहे, त्यामुळे मी थोडं या क्षेत्रापासून थोडं लांब राहतो मुद्दाम. तो अनुभव असा आहे की मला शेअर मार्केटमध्ये आता ट्रेडिंग करायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर ते सुरू झालं तर मी लेक्चरला गेलो तर माझ्या डोक्यात काय लेक्चर कधी संपते आणि मी जाऊन कधी PCवर बसतोय. आता लेक्चर संपल्यानंतर मी थांबलं पाहिजे, मुलांचे डाऊट्स सॉल्व्ह केले पाहिजेत, पण माझ्या डोक्यात काय. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की शेअर मार्केट काही कुठे संपणार नाहीये. शेअर मार्केट आज आहे, 5 वर्षानंतर पण असेल आणि 25 वर्षानंतर पण असेल, जेव्हा मी नसेल तेव्हा पण असेल. तर मग आत्ता आपला फोकस जर आपण क्लासवर देतोय तर पूर्णपणे तेच केलं पाहिजे. आणि त्यातून मग मी थोडंसं या क्षेत्रातला वेळ आहे तो थोडा काय केला, कमी केला. पण शिकण्याची हौस असल्यामुळे जे जे शिकायला मी ते फ्रीली इथे शिकत गेलो. मग त्या संस्थेमध्ये गेलो, तिकडे पण शिकलो, लॉस नाही झाला. मला लक्षात आलं खूप मोठी अपॉर्च्युनिटी प्रॉफिट कमावण्याची. तुम्ही सगळेजण म्हणता लॉस झाला तर मी म्हणतो काय करताय मॅडम, बघा किती हुशार आहेत, त्यांच्याप्रमाणे करा ना. सरांनी सांगितलं बाय करा, सेल घ्या, त्यांनी सांगितलं सेल घ्या, बाय करा. अरे अपॉर्च्युनिटी सगळीकडे आहे. मग आपण ह्यांच्या बाबतीत तसं करायला जाऊ नका का, नाहीतर उद्या सकाळी काय तर बाय करायचं आहे, तर आपण सेल करायला गेलो तर मग अंगाशी यायचं. ते सगळं झालं, पण एवढं सगळं होऊन सुद्धा मी त्या XYZ इन्स्टिट्यूटला जरा पण नावं ठेवणार नाही. त्याचं एकमेव कारण, जर मी त्या संस्थेत गेलो नसतो तर माझ्या आयुष्यात विराज सर आले नसते, काहीच संबंध नव्हता आमचा. पण त्या संस्थेच्या जेव्हा रिपीट बॅचला मी जेव्हा गेलो, त्याचा जो व्हॉट्सअप ग्रुप जेव्हा बदला तेव्हा त्यामध्ये एक पोस्ट आली आणि विराज सरांचा तिथे पॉडकास्ट झाला होता. तर ते तिकडे आले आणि मग कळालं की कुणीतरी विराज नावाचा एक मुलगा आहे की तो ट्रेड करतो आणि ते मात्र प्रॉफिटेबल आहे. मग असं का होतं, बाकी सगळे लॉसमध्ये आणि ते प्रॉफिटमध्ये काय. मग त्यांचा कुणीतरी मित्र आला, त्याने सांगितलं की आपण आपल्या ग्रुपमध्ये यांना आणूया, हे आपल्याला काय 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 सांगतील. आणि मग एक सिंपल गोष्ट सांगतो, उदाहरणार्थ आपल्याला त्या क्लासमध्ये असं कधी सांगितलं होतं का की 20 EMAच्या वरची कॅन्डल पाहिजे जर बाय करायचं असेल तर. पण असं कोणी सांगितलं होतं का इट शुड बी फर्स्ट कॅन्डल. मग एवढं तेवढं एक फिल्टर सरांनी सांगितलं की ती पहिली कॅन्डल असायला पाहिजे, तर खूप लॉस मेकिंग ट्रेड काय झाले, कमी झाले. किंवा आपण ओव्हरबॉट झाला का घ्यायचं, म्हणजे घ्यायचं आपल्याला लिहून दिलं मस्ट बाय, आणि त्यात लोकांनी मॅक्झिमम लॉस करून ठेवलंय. पण आपल्याला एक कोणी सांगितलं नाही तो ओव्हरबॉट आहे, तर तो आता तिथून पडण्याची पण त्याची जी काही क्षमता होती ती संपलेली आहे, आता तो पडण्याची पण शक्यता तेवढी जास्त आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे विराज सर का यशस्वी आहेत, कारण त्या सिस्टीममध्ये, म्हणजे एक लक्षात घ्या, विराज सरांनी पण जेव्हा तो XYZ क्लास केला त्याच्यापूर्वी ते अगोदरपासून ट्रेड करत होते, आणि फक्त कमॉडिटीमध्ये नाही, तर ते इक्विटीमध्ये पण करत होते आणि क्रिप्टोमध्ये पण करत होते आणि फॉरेक्समध्ये पण करत होते आणि सगळीकडेच करत होते. तिकडे आल्यानंतर आपल्यासारखे ते पण स्टुडंटच होते, आणि त्या संस्थेमधून पण त्यांना जे काही शिकायचं होतं ना ते बरोबर त्यांनी शिकलं. मला वाटत नाही की 20 EMAच्या वरती पहिली कॅन्डल असायला पाहिजे, स्टॉकेस्टिक वापरायला पाहिजे, हे त्यांनी यापूर्वी वापरलं असेल. ते तिकडे आल्यानंतरच वापरलं, पण तिकडे आल्यानंतर तिकडचं चांगलं काय आहे ते आपल्या सिस्टीममध्ये आणणं
त्या सिस्टीमला अधिक चांगलं बनवणं आणि असं करून त्यांनी आपल्याला एक रेडीमेड खूप चांगला मार्ग उपलब्ध करून दिला आहे आणि तो जर आपण फॉलो केला ना तर आपलं एकदम चांगलं होणार. पण आता अनुभव, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, उद्यापासून कुणीही झूम मीटिंग अटेंड करू नका, मी सांगतो म्हणून. नंबर 2, समजा चुकून केली तर त्यात सर काय सांगतात ना, नियम लिहून दिलेत ते फॉलो करू नका. परत मी सांग का, मी सांगतो म्हणून. 8-15 दिवस सरांच्या सोबत राहा, मग सोडून द्या. का, मी सांगतो म्हणून. मी आता असं का सांगतो कळालं का, कारण तुम्हाला सवय आहे जे सांगतात ना त्याच्याबरोबर उलट करणार. त्यामुळे समजा आज आपण क्लासला आलो, काही येत नाही, मी 6 महिने सरांच्या सोबत आहे तरी पण मला वाटतंय की मला काही येत नाही. रोज डे बाय डे आपण स्वतःला काय करायचंय, इम्प्रूव्ह करायचंय. त्यामुळे जर आपण रोज झूम मीटिंगला आलो, 2 वेळा मीटिंग होतात, एकदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा आलो, आधीमध्ये नाही जमत तर जेव्हा कधी वेळ आहे ना, मला नसतो वेळ. मी कोचिंगमध्ये असताना मला वेळ मिळत नाही, पण त्या वेळेमधून जेव्हा कधी मी येतो तेव्हा मी मीटिंगला बसतो. आणि ट्रेड करायला वेळ नाही म्हणून मी ट्रेड नाही करत, आणि खरंच नव्हतो करत. पण नंतर मग असं झालं सरांच्या बोलण्यावरून की सगळ्यांनी ट्रेड केले पाहिजेत. मग 5 लाखाचा फंड अवेलेबल करून घेतला आणि ट्रेडिंग करायला सुरुवात करायचं म्हणून ठरवलं. पण मग नंतर माझी गाडी खराब झाली ॲक्टिवा, तर त्याच पैशामधून गाडी घेतली. थोडा फंड तिकडे गेला, थोडा फंड अजून कुठे गेला, 3 लाखाचा फंड उरला. त्यातून ट्रेड करायला सुरुवात केली. पण मी म्हटलं ना, आपला माणसाचा स्वभाव काय आहे, जे सांगितलं ते ऐकायचं नाही, त्याच्याबरोबर उलटं करायचं. सर, एक गोष्ट मला कन्फेस करायची होती आणि तुमच्या एकट्याबरोबर करायची होती. मी तुमच्याशी एक गोष्ट खोटा बोललो होतो आणि ती मला तुम्हाला सांगायची होती, कारण ती सांगत नाही तर मला शांतपणे झोप नाही येणार. पण मी त्याच मुद्दाम सगळ्यांसमोर सांगतो, कारण मला वाटतं की त्यातून सगळ्यांना काहीतरी शिकायला मिळेल. तर एक दिवस असा आला की सरांनी सांगितलं, दिवाळीची सुट्टी होती, दिवाळी नाही, न्यू इयर, आणि नेमका माझं त्याच काळामध्ये फंड आला होता. 3 लाख रुपये होतात अकाउंटमध्ये ट्रेड करायला. आणि सरांनी काय सांगितलं की तुम्ही काय करायचं नाही, या पिरियडमध्ये काय करायचं नाही, ट्रेडिंग नाही करायचं. शिका, बघा, सगळं करा, प्रॅक्टिस करा, झूम मीटिंग रोज व्हायच्या, पण ट्रेडिंग करायचं नाही. आणि माझ्याकडे तर पैसे तेव्हाच आले होते ना, नवीन, आणि इतके दिवस शिकलो होतो, त्यामुळे आता हे अप्लाय कुठे करायचं. पण सरांनी तर स्ट्रिक्टली सांगितलं यात ट्रेड करायचं नाही, मग नाही करायचं. पण मला लक्षात आलं, चला एनजी मध्ये व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूम कुठे, सरांनी ट्रेड करायला मनाई का केली होती, व्हॉल्यूम कुठेच नाही आहेत. पण मग व्हॉल्यूम कुठे असायचा, एनजी मध्ये व्हॉल्यूम असायचा. कारण आपल्याकडे लोक एनजीच्या पाठी काय आहेत, वेडे आहेत. आता सरांनी सांगितलंय सगळीकडे तुम्ही सगळ्या प्रकारचे ट्रेड घ्या, पण एनजी मध्ये सगळ्या प्रकारचे ट्रेड घेऊ नका. ते का सांगितलं असं आपण विचार नाही करत. मला कळालं असं का सांगितलं, कारण लोक एनजीच्या पाठी वेडे आहेत. आणि मग त्यावेळेला दुसरं काहीच नाही करता येत म्हणून काय करूया, एनजी ट्रेड घेऊ. आणि एनजी मध्ये रॅली मिळते तर ती पण मोठी मिळते. म्हणून सुरुवातीला मला त्यामध्ये चांगला प्रॉफिट व्हायला लागला, चांगला हळूहळू लॉस पण व्हायला लागला. आणि मग एक स्टेज अशी आली ना की पॅनिक मध्ये मी काय करतो ना, मलाच माझं कळत नाहीये. म्हणजे नियम सगळे ठीक आहे की रिस्क रिवॉर्ड रेशो असायला पाहिजे. मग स्टॉप लॉस मी 1 रुपयाचा घेतलाय तर टार्गेट मी 2 रुपयाचा घेईल किंवा ऍटलीस्ट 1 रुपयाचा तरी घेईल. पण तो 1 रुपयाचा स्टॉप लॉस गेला ना का 1250 रुपये गेले. आता ते 1250 गेले पाहिजे म्हणून पुढचा ट्रेड घ्यायचा आहे. त्यात पण 1 रुपयाचा लॉस झाला तर 2500 झाले. आणि मग आता 2500 रिकव्हर करण्यासाठी 2 लॉट घ्यायचे, मग 5000 गेले. आणि असं करता करता माझा एका दिवशी 20,000 रुपयाचा लॉस झाला, एका दिवशी 30,000 रुपयाचा लॉस झाला. आणि हे सगळं करता करता म्हणजे माझ्या घरामध्ये असं सिच्युएशन झाली. पूर्वी काय होतं, माझा मोठा मुलगा यायचा, माझा छोटा मुलगा आहे तो यायचा, बाबा ट्रेड घेतला का, मी म्हटलं नाही. मग कशाला बसताय. अनेक महिने असंच चाललं होतं, ट्रेड नाही घेतला तर कशाला बसताय. मग नंतर माझ्या मुलाला हे सगळं कळायला लागलं. मी काही लपून ठेवत नाही. मग मी काय करतो, माझ्या मोठ्या मुलाला सगळं सांगतो, तो 13वीला आहे. तर मग बाबा काय 20,000चा लॉस, त्याच्या अगोदर 6,000चा प्रॉफिट, 8,000चा प्रॉफिट, 20,000चा लॉस, 30,000चा लॉस. मग माझा मुलगा म्हणतो ट्रेड का घेतला. पहिला काय म्हणायचा, ट्रेड का नाही घेतला. आता बोलतो ट्रेड का. तो म्हणाला बाबा तुम्ही ट्रेडिंग करू नका. पण एक लक्षात घ्या, ह्या सगळ्यांमध्ये सर मला 1,70,000चा लॉस झाला. म्हणजे काय झालंय माझ्या बाबतीत, 3 लाखाचा फंड होता, त्यातले 1,70,000 वाईप आउट झाले. मी 1,30,000 उरलेले काढले. 31 तारखेच्या अगोदर सगळे पैसे पीपीएफला टाकून दिले. आता अकाउंट रिकामा झालाय.
पुन्हा परवापासून मी 3 लाख रुपये टाकणार आहे आणि आता सर जे सांगतायत ना त्याप्रमाणे काम करणार आहे. पण हे सगळं करत असताना 1,70,000 जरी माझे गेले ना, मला तसं वाईट नाही वाटत. का? कारण ते माझं ब्रेड बटर नाही. मी एवढेच पैसे टाकले होते की ते गेले ना तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मी काम करतोय, मला क्लासेसमधून पैसे मिळत आहेत आणि त्या पैशावर माझं घर चालत आहे. जे पैसे गेले त्याच्यावर माझं घर चालत नाही. त्यामुळे प्लीज जर कोणी असं असेल की ज्याच्याकडे म्हणजे त्याचं घरच त्या पैशावर चालतंय आणि असं काही असाल तर थोडं जपून ट्रेडिंग करा, कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी यातून घरं बनू शकतात तर यातून घरं जाऊ पण शकतात. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सगळं सुरू करायचं आहे. तर मी सांगत होतो की सायकोलॉजी आता काय झाली, मला त्यातून एक गोष्ट काय शिकायला मिळाली. 1,70,000 गेले, पण त्यातून मला आता हे लक्षात आलं की मला लॉस पण बेअर करायची काय झाले क्षमता मिळाली. आणि लॉस बेअर केल्यानंतर मी काय झालो नाही, अजून हल्लेलो नाही आहे. मधल्या एका झूम मीटिंगमध्ये असं ठरलं की विराज सर जर सगळं शिकवतायत, सगळं हँड होल्डिंग देतात, म्हणजे त्यांनी तर अशी ऑफर दिली आम्हाला की मी पुण्यामध्ये अजून एक घर बनवलं माझ्या घराच्या शेजारी आणि त्या घराचं सगळं काम झाल्यानंतर मी माझा सेटअप तिकडे नेऊन लावणार आहे. ज्याला कोणाला शिकायचंय मनापासून त्याने तिकडे या, 8 दिवस 15 दिवस तुम्हाला काय राहायचंय तिथे राहा, माझ्यासोबत ट्रेड करा. आता असं कोण करतं? त्यावेळेला मी सरांना सांगितलं होतं की सर जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा मी नक्की येईल तिकडे. पण प्रॉब्लेम काय होतो, त्यामध्ये डिले होत गेला. आता 20 एप्रिलपासून माझ्या बॅचेस सुरू होतील, मी आता येऊ नाही शकणार 8 दिवसांसाठी. पण त्या पद्धतीने सरांनी सांगितलं की तुम्ही इकडे येऊन पाहिजे तर शिका. तरी पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायची हौस असते आणि मी सरांनी असं सांगितलं मी तुम्हाला सगळं शिकवणार, सगळं, पण योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही तुमचं मला PNL द्या, मग मी तुम्हाला करतो. आणि मग माझ्या एक लक्षात काय आलं, ज्या पिरियडमध्ये मी 1,70,000 नुकसान केला तर माझ्या क्लासमध्ये माझ्याकडे जो 10वीला शिकून गेलेला मुलगा आहे तो पण यांच्याकडे क्लासला आला. तो पण तिकडे अगोदर जुन्या ठिकाणी गेला होता. मग त्याने सरांनी माझा जो हे होता ते बघितलं आणि त्याच्यामधून तो इकडे आला आणि तो मुलगा आता इतका नीट काम करतो, इतकं नीट काम करतोय. आठवड्याला 20,000चा PNL, 25,000चा PNL, 30,000चा PNL, 35,000चा PNL विदाऊट एनी लॉस. म्हणजे लॉस होत आहेत पण तो सगळा लॉस प्रॉफिटमध्ये काय होतोय, रिकवर राहतो आणि आठवडा मात्र काय जातोय त्याचा पॉझिटिव्ह मध्येच जातोय. आणि हा कॉन्फिडन्स त्याला आता आलेला आणि त्याला एकदा कॉन्फिडन्स आला ना का त्याला पुढच्या लेवलला नेण्याचं काम विराज सरांना माहिती आहे ते कसं करायचं आहे. सो आपल्या हाताखालून गेलेला मुलगा जर हे करतोय आणि आपण काहीतरी वेगळं करतो म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे. दोघांचाही शिक्षक तेच आहे. एक जण जे सांगितलंय ते ऐकतो, सगळे ट्रेड घेतो, दिवसभरामध्ये जेवढे ट्रेड येतात सगळे ट्रेड घेतो. आणि मी सरांच्या सगळ्या मीटिंगला असतो पण ट्रेड घेत नाही. सरांनी सांगितलं NG करू नका, मी बाकी सगळं सोडून फक्त काय करतो, NG करतो. म्हणून मी मगाशी काय म्हटलं, मी सांगतो ते काय करा, कारण तुम्ही पण तेच करणार असं मला वाटतंय. आणि माझी शिक्षक असल्यामुळे शिकवण्याची आवड खूप आहे, शिकण्याची आवड खूप आहे, त्यामुळे अनेक गोष्टी शिकायची इच्छा आहे. त्यामुळे सर म्हणतात FRP मला कळतंय काय आहे, सर म्हणतात FVG मला कळतंय काय आहे, सरांनी म्हटलं ऑर्डर ब्लॉक मला कळतंय काय आहे. तर हे सगळं सरांनी मला शिकवलं नाही पण ते माझं मी काय केलंय शिकत गेलो. आणि मला माहिती आहे की असा एक जर मेंटर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या रिटायरमेंटची चिंता आपल्याला करण्याची काही गरज नाही. ओके, त्यामुळे विराज सरांना खूप मोठं आयुष्य मिळावं आमच्यासाठी. धन्यवाद.